प्रेक्षक हो नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. शौर्य, भक्ती आणि निस्सीम समर्पण यांचं जिवंत प्रतीक रामभक्त, संकटमोचन, वायुपुत्र अर्थातच श्री हनुमान याचा आज जन्मोत्सव. हनुमान जन्मोत्सवाच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा. ज्ञानदान आणि ज्ञानग्रहण यासाठी अखंड कार्यरत असणाऱ्या संस्थेचे निर्माते विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्याच या कर्मभूमीत MIT विद्यापीठाच्या या विश्वशांती दर्शन चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. आदरणीय कराड सरांनी स्थापन केलेल्या या सगळ्या संस्थांच्या निर्मितीमागे ज्ञानदानाचा, बुद्धीचा विचार हा मूलभूत आहेच, पण बुद्धीबरोबर शक्ती असणं आणि आपलं स्वास्थ्य हे कायम निरोगी असणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच कराड सरांनी प्रत्येक संस्थेच्या प्रांगणात हनुमान मंदिराची स्थापना केलेली आपण पाहतो. त्या हनुमानालाच वंदन करूयात आणि आजच्या या भागाची सुरुवात करूयात. एक अशी दिव्य शक्ती जी केवळ बलवान नाही तर बुद्धिमान, नीतिमान आणि पूर्णतः राममय आहे, तो म्हणजे श्री हनुमान. हिंदू देवता समूहातील एक आराध्य दैवत आणि रामायणातील सुविख्यात रामभक्त वानर. किष्किंधेचा वानर राजा सुग्रीव याचा तो अमात्य. सप्तचिरंजीवांपैकी एक. सुमेरूचे राजे केसरी आणि गौतम कन्या अंजनी यांचा क्षेत्रज आणि वायूचा तो औरस पुत्र. काही पुराणांनुसार शिवाचा अवतार देखील हनुमानाला मानलं जातं. याविषयीच्या अनेक कथा आपण पुराणांमधून पाहतच आलोय. हनुमान ही प्राचीन देवता असून तो आर्येतरांचा मूळ देव. वैदिक आर्यांनी नंतर तो स्वीकारला. त्यांच्या प्रदेश परत्वे भिन्न जन्मतिथी भारतात साजऱ्या केल्या जातात. मात्र महाराष्ट्रामध्ये चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी होते. हनुमानाच्या नावाविषयी असंख्य दंतकथा प्रचलित आहेत. मारुती, बजरंग, बजरंगबली, बलभीम, रामदूत, केसरीनंदन, अंजनेय, वायुपुत्र, पवनकुमार, पवनसुत, वजांग्र, संकटमोचन, महावीर, महारुद्र इत्यादी असंख्य नावांचा उल्लेख हनुमानाच्या विषयी आपल्याला आढळून येतो. नाशिकमधील अंजनेरी डोंगर किंवा कर्नाटक जवळील हम्पी जवळील अंजनाद्री टेकडी अशा हनुमानाच्या जन्मस्थानाचा उल्लेख पुराणांमध्ये आढळतो. मार्दव संप्रदायानुसार हनुमान हे वायुदेवाचे मुख्य अवतार मानले जातात, जे विष्णूंच्या रामसेवेसाठी पृथ्वीवर प्रकट झाले. त्यामुळे माध्व संप्रदायात हनुमंताची पूजा करण्याची पद्धती आहे. सुमेरू पर्वतावर अंजनी माता तपश्चर्या करत बसली होती. तिच्या भक्तीनं प्रसन्न होऊन देवांनी तिला वर दिला आणि जन्म झाला एका विलक्षण तेजस्वी बालकाचा. केसरीचा पुत्र, वायूचा अंश. तो बालक इतका चंचल आणि इतका तेजस्वी होता की एक दिवस आकाशात उगवलेला सूर्य त्याला फळ वाटला. हे फळ माझे आहे असं म्हणत तो थेट आकाशात झेपावला. देवांमध्ये खळबळ उडाली. इंद्रानं रागानं वज्र फेकला आणि त्या वज्रघातानं त्याची हनू दुखावली. त्या दिवसापासूनच तो ओळखला जाऊ लागला हनुमान म्हणून. देवांनी त्याच्या सामर्थ्याला ओळखलं आणि त्याला अनेक वरदानं मिळाली. सूर्यानं दिली बुद्धी, इंद्रानं दिलं अभेद्य शरीर, ब्रह्मदेवानं दिलं अमरत्व आणि श्रीरामाकडून त्यानं मागितला तो एकच वर. जोपर्यंत रामकथा या पृथ्वीवरती जिवंत आहे तोपर्यंत माझे प्राण या शरीरातच राहोत. म्हणूनच तो सप्त चिरंजीवांपैकी एक असा मानला जातो. वनवासात असताना रामाची भेट झाली आणि त्या एका भेटीत हनुमानाचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. तो केवळ सेवकच नव्हता, तो भक्त होता. त्याच्या हृदयात प्रत्येक श्वासामध्ये फक्त आणि फक्त रामच होता. सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमानानं समुद्र ओलांडला. लंकेत जाऊन अशोक वाटिकेत त्यानं सीतेला आश्वासन दिलं
राम येतील आणि तुम्हाला घेऊन जातील. रावणाच्या दरबारात निर्भय उभा राहून त्यानं सत्य सांगितलं आणि तो अन्याय वाढला तेव्हा त्यानं पूर्ण लंका जाळून टाकली. युद्धामध्ये लक्ष्मण बेशुद्ध पडले तेव्हा संजीवनी आणण्यासाठी त्यानं संपूर्ण द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. हा केवळ पराक्रमच नव्हता, ही होती भक्तीतली शक्ती. हनुमानाची 2 रूपं सांगितली गेली आहेत. दास मारुती हा नम्र, भक्त आणि अंजली मुद्रेत उभा ठाकलेला आपण पाहतो. दुसरं रूप म्हणजे वीर मारुती हा युद्धासाठी सज्ज असलेला शक्तीचा साक्षात अवतार, कधी पंचमुखी तर कधी गदाधारी. हनुमान हा केवळच देव नाही, तर तो शक्ती, बुद्धी आणि भक्ती या साऱ्याचा संगम आहे. समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रात हनुमानाची उपासना रुजवली. बलोपासना, राष्ट्रप्रेम आणि शौर्य यासाठी त्यांनी स्थापन केले ते 11 मारुती. आजही आपण खेड्यापाड्यात, गावागावांमध्ये वड आणि पिंपळाच्या झाडाखाली शेंदूर लावलेला मारुती आपल्याला दिसतो. हनुमान आपल्याला काय शिकवतो तर शक्ती असावी पण ती सेवेसाठी, ज्ञान असावं पण ते पूर्ण नम्रतेनं आणि भक्ती असावी ती पूर्ण समर्पणानं. तो देव आहे पण त्याहून मोठा तो एक आदर्श आहे. आज हनुमान जन्मोत्सवाच्या या दिवशी आपण देखील एक संकल्प करूयात. आपल्या जीवनात रामासारखं ध्येय आणि हनुमानासारखी निष्ठा आणूयात. शक्ती, बुद्धी आणि तल्लखता आणि अष्टसिद्धी ज्याच्यापाशी, नितांत श्रद्धा, भक्ती आणि सेवाभाव ही ज्याच्यापाशी, अशा हनुमानाला वंदन करत आजच्या कार्यक्रमात इथेच थांबूयात. जय हनुमान, जय श्रीराम.